व्हाट्सअप यू ब्यूटीफुल पीपल, स्वागत है आपका आपके भाई के चैनल पे। सो टुडे इज़ द डे, खुशी देख रहे हो, टुडे इज़ द डे। हम एक लॉन्ग राइड पे जाने वाले हैं और आज है 19 फेब्रुवारी। आज आमच्या महाराजांची जयंती आहे। आमच्या म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्राच्या म्हणा, देशाच्या म्हणा किंवा जगाच्या म्हणा, मराठीत बोलते कारण की ही गोष्ट मराठीतच बोलणं गरजेचं आहे। आजचा व्लॉग मराठीमध्ये असणार आहे कारण की आज तो दिवस आहे, तर आमची मागे तयारी चालू आहे, फुल ऑन तयारी चालू आहे। झेंडे बिंडे लावण्याची फुल ऑन रॅली। मागे पुष्पमच्या गाडीला झेंडा लावला गेलेला आहे, माझ्या गाडीला पण लावलेला आहे। आता संकेतच्या गाडीला चालू आहे। या 3 गाड्या आहेत, बाईक्स, या 3 बाईक्स आहेत ज्या मी घेऊन जात आहोत आणि एक 4 व्हीलर आमची ऑलरेडी पुढे गेलेली आहे। सो होईल रोड प्रिपरेशन। हे वाजले किती 5:20 झालेले आहेत आता आणि आम्ही आता निघणार आहोत इथून पटकन, जेवढं लवकर निघतील। आमचा आधीचा प्लॅन होता की आम्ही रायगडवर जाऊ, पण जन्मदिवसाच्या दिवशी जन्म ठिकाणी नाही जाणार, तर कसं, म्हणून आम्ही आज शिवनेरीवर जात आहोत। आम्हाला काही करून माळशेज क्रॉस करायचं। आम्ही 4 वाजेची निघालेलो, अजून 5:20 इथंच आहेत। नेहमी आपलं लेट होतं, नेहमी लेट कारभार आहे आपला सगळा। हे बघा माकड झाडे चालू आहेत बघा। केस आहे ती मोठी गोष्ट आहे, तुला नाही करणार किंमत गेल्याशिवाय। सो आपल्याला झेंडे वगैरे लावून झालेले, आम्ही निघत आहोत। 5:30 झालेले आहेत। संकेत ही त्याची बाईक हिरो एक्स्ट्रीम 200, हा पुष्पम ऑलरेडी त्याच्या बाईकवर बसलेला आहे, ती R15, आणि आमची गाडी ही आमची गाडी, आणि तो आमचा पिलियन। हिरोकडे बघा जरा, चला। ॲक्च्युली झेंड्याचा जो बांबू होता ना, त्याचा प्रॉब्लेम होत होता, तो परत परत खाली चटकत होता या गाडीला, आणि त्या गाडीचा इंडिकेटरला इश्यू होत होता त्या बांबूमुळे, म्हणून तोडला। हां कशावर मी डायरेक्ट बोलतोय। आता या दोऱ्या काढायचा प्रोग्राम चालू आहे इथे, आणि परत आमचा 5 का 6वा ब्रेक आहे। काय बोलू नाही शकत, काय सगळं सांगणार मी। हे बघ, हा आमचा संकेत दोरा सोडताना।
चल ग माझी राणी, तुला पाचतो मी जरा पेट्रोल. सोन्यासारखं वाढतंय रे. सोन्यासारखं. अरे 97 कुठे गेला? 97 कायच्या काहीच गेलाय. एक कार्ड होतं त्याच्या 60 रुपयात पेट्रोल भरायचो आपण. तेच ना, 60 रुपये लिटर. मनामध्ये गाडी खुश पण खुश. मग काय, आपल्या गाड्या पण तशा होत्या तेव्हा. फुल ॲव्हरेज. इथं जायचं आपल्याला, इकडं आतमध्ये जायचं. हे इकडं जायचं आतमध्ये. मित्रो, आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी गेलो होतो, पण तिथे उद्धव ठाकरे जे आले होते, जे आपले मुख्यमंत्री आहेत ते आले होते, त्यांच्यामुळे आम्हाला वरती सोडलं नाही. एक टाईम लिमिट दिलेला आहे 11:30चा, त्याच्यानंतर ते आम्हाला वरती सोडणार आहेत. सो आम्ही इकडे लेण्याद्री निघून आलो होतो, पण मित्र नाही बोलतात कारण की आम्ही ऑलरेडी जाऊन आलो लेण्याद्रीला. मग आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो होतो. या हॉटेलचं नाव आहे गौरीशंकर. म्हणजे एवढी भूक लागली होती ना, शूट करायची इच्छा होत नव्हती. आणि GoPro म्हणजे बॅटरी पूर्ण डाऊन झाली, त्याच्यामुळे पूर्ण स्विच ऑफ होता. इथे चार्जिंग लावला होता एका सॉकेटमध्ये, त्याच्यामुळे GoPro आता चार्ज झालेला आहे. आता आम्ही चाललो शिवनेरीवर. काहीतरी 11:20 झालेले आहेत. आम्ही आता शिवनेरीवर जात आहोत आणि खूप बरं वाटतं मला मराठीमध्ये व्लॉग करून, कारण की जी भाषा मी बोलतो त्याच्यात व्लॉग चालू आहे, म्हणून एकदम असं मोकळेपणे बोलू शकतो. हे बघा, तुम्हाला पसारा दाखवतो, किती पसारा पडला आहे आमचा. हे बघा, ही माझी बॅग आहे, हे जॅकेट, हे आमचे हेल्मेट, इथे पॉवर बँक पडलेली आहे, इथे पण ह्या सगळ्या इलेक्ट्रिक वगैरे सगळं असं एकदम पाडपाड ह्या सगळं मोकळं पडलेलं आहे. असं रिलॅक्स वाटत होतं ना इथून बसून. जशी जॅकेट मग बाहेर निघालो ना, खूप थंडी वाजत होती. निघतो आता इथून. चला, शिवनेरी इकडेच आहे ना? किल्ला सरळ आहे का? आणि आता आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी आलो आहेत. आम्हाला ॲक्च्युली कोणाला वरती सोडत नाहीत, वरती गाड्या जातात पण सोडत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही गाड्या इथेच लावलेल्या आहेत. आणि आतापर्यंत गाडी 147 किलोमीटर चाललेली आहे, 148 150 समजून घ्या. तर मित्र, मागच्या साईड आहे ना, तो रस्ता आहे मेन रस्ता, जिथून गाड्या वर जातात, पण गाड्या वर नाही जाऊ दिल्या, खाली लावू दिल्या. इथं खाली सगळ्या पार्किंगमध्ये गाड्या लावलेल्या आहेत. आणि तिकडनं नाही जातात आम्ही आम्हाला एक शॉर्टकट माहिती आहे, जो इकडनं जातो, मागून वरती चढतो. लोक गेलेली आहेत बरीचशी, आम्ही त्यांच्या मागे मागे चाललो आहोत. बरोबर पोचू, नाहीतर मग रिटर्न यावं लागेल आम्हाला इथून, कारण की इकडनं या साईडने ना खूप गर्दी चाललेली आहे, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडनं जातो. 15 मिनटं झाले एका ठिकाणी उभे आम्ही. मागे बघा तर खाली जाऊ नाही तर त्याला तरी एक तर खालून माणसं वरनं येऊ राहिले जाऊ राहिले.